नमस्कार, मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी करते ती तिलापिया फिशची रेसिपी। तर इथे मी कॉस्कोमधून तिलापिया फिशचा पॅकेट आणला आहे। यामध्ये टोटल 9 मासे असतात। हे मासे खूप स्वच्छ आणि चांगले असतात, तरी पण मी यांना दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेते। त्यानंतर याला लागणारं आपण वाटण करून घेऊया। सर्वप्रथम 4 ते 5 हिरव्या मिरच्या, भरपूर अशी कोथिंबीर, अद्रक आणि लसूण, आणि मग याची एक चांगली सरबरीत पेस्ट तयार करून घ्यायची आणि मग ती त्या माशांवर टाकायची। त्यानंतर आपले घरगुती मसाले, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळदीचं पावडर, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा तंदुरी फिश मसाला आणि चवीनुसार मीठ हे सर्व एकत्र करून त्यामध्ये 1 चमचा मोहरीचं तेल टाकायचं। आता हे सर्व माशांवर चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं। दोन्ही बाजूनी छान असं कोटिंग झालं की याला चांगलं 30 मिनिटं झाकून ठेवायचं। इकडे मी पॅनमध्ये 2 चमचे मोहरीचं तेल टाकून चांगलं गरम होऊ देते। आता हे तापलेलं तेल चांगलं थोडंसं कोमट झालं की पुन्हा गॅस चालू करायचा आणि त्यामध्ये हे मासे टाकायचे। इकडे मी एअर फ्रायरमध्ये बिना तेलाचा मासा करते। एअर फ्रायरमध्ये मासा ठेवायचा आणि एअर फ्राय ऑप्शन प्रेस करून 15 मिनिटासाठी सेट करायचं आणि 15 मिनिटानंतर मासा तयार होणार। इकडे पॅनवर टाकलेले मासे जवळपास तयार झालेले आहेत। त्याला मी दोन्ही साईडनी चांगलं भाजून घेतलं। तुम्ही बघू शकता अगदी खरपूस असे झालेले आहेत आणि हा मासा खूप लवकर तयार होतो। माझी ही रेसिपी खूप साधी आणि सिंपल आहे। अगदी घरच्या साध्या बेसिक सामानापासून तुम्ही तयार करू शकता। माझे मुलं हा मासा साध्या भातासोबत चांगलं आवडीने खातात। त्यासोबत बाजूला कांदा, बीटरूट आणि लिंबू ठेवला आहे। इकडे आपला एअर फ्रायचा मासाही रेडी झाला आहे। हा बिना तेलाचा एअर फ्राय मासा खूप छान भाजला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा।